कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐकलं का मॅडम, डॉक्टर काय म्हणाले? 15 दिवस लागणार ना ट्रीटमेंटला, पूर्ण 15 दिवस. काय हो, आता माझं काम थांबणार आहे ना. तुमचं काम म्हणजे काय? माझा पाठलाग करणं. ते थांबलं तर काय बरंच आहे. ओ काय पुटपुट आहे? असं चिडून बोलू नका माझ्याबद्दल. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही त्या माणसाला मला मारायला सांगितलं ना, म्हणून अशी अवस्था झाली. ठीक आहे, आता ते झालं ते झालं. आता पुढचे 15 दिवस तुम्ही रोज इथे या माझ्या बरोबर. मला? माझा काय संबंध? तुम्ही तुमचा येऊ शकता ना. काय संबंध? अहो तुमच्यामुळे मला मार पडला ना. आता या हॉस्पिटलमध्ये मी अशा अवस्थेत एकटा यायचा का? बरं ठीक आहे, राहू दे. मी माझ्या आई पप्पांना घेऊन येतो. ते येतील माझ्यासाठी रोज. म्हणजे आई पप्पा आता रोज येतील, मग त्यांना कळेल ना की मला खरं कसं लागलंय ते. तर मग ते माझ्या हातात नसेल मॅडम. मग जे होईल ते होईल. ठीक आहे. एक मिनिट, तुम्ही मला ब्लॅकमेल करताय? ब्लॅकमेल? अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो या शब्दाचं स्पेलिंग पण येत नाही मला, आणि मी कसं करीन हो तुम्हाला ब्लॅकमेल? मी फक्त शक्यता सांगितली की आता ते आले तर काय होईल म्हणून. नाही तर काळजीपोटी येणार ना माझ्या. मध्ये चौकशी करणार, कसं लागलं काय लागलं. मग त्यांना कळणार तुमचं नाव, तुमचं त्याचं माझं सगळ्यांचाच आपला जो संबंध आहे. नाही ठीक आहे, मी येईन तुमच्या बरोबर. अरे मॅडम थँक्यू. सॉरी, ते जरा एक्साइटमेंट जरा त्यामध्ये. तुमचा ड्रामा झाला असेल ना सगळा, तर मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ऑफिस? हो. अहो ऑफिसला कशाला जात आहे? ऑफिसला जायची गरज नाही आता. तुमच्या हातापायाप्रमाणे डोक्यावरही परिणाम झालाय. अहो नाही, म्हणजे मी म्हणत होतो की आपण घरी जाऊया, लक्ष्मी काकूंना एकदा सांगूया ना. माझ्या घरी? हा म्हणजे तुम्ही त्यांच्याच घरी जाता ना. हो, पण तुम्ही माझ्या घरी कशाला येणार आहात? हो असं काय म्हणता हो. आता तुम्ही माझ्यासोबत इथे आलात, माझी ट्रीटमेंट झाली, हे लक्ष्मी काकूंना सांगायला नको का? नाही नाही, काही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, मला ऑफिसला जायचंय. ठीक आहे, जातो मी घरी. पण जाता जाता लक्ष्मी काकूंना सांगतो की हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हो नाही नाही, ठीक आहे, चला माझ्या घरी. चला मॅडम, मी सोडतो ना तुम्हाला. काही गरज नाहीये. आधी तुम्हाला धड बुलेट चालवता येणार आहे का नाही ते बघा, आणि काय तर म्हणे मला सोडताय. ठीक आहे, मग जा तुम्ही रिक्षाने, कारण मी तर तुमच्या घरीच जाणार आहे आधी. आणि लक्ष्मी काकू मग मला विचारतीलच ना की कसं आहेस बाळा, आणि असं विचारल्यावर मला खरं काय ते सांगावंच लागेल ना. आणि नेमकं त्याच वेळी तुम्ही नसालो घरी. ठीक आहे, तुम्हाला चालणार असेल तर येतो मी. नाही थांबा, चला येते मी. काश के हम होश में आने ना पाए, काश के हम. तुम्ही गाणं नाही म्हणलं तर चालेल का? ओके. काश के हम. तुम्ही गाणं म्हणू नका, नाही तर मी उतरीन. नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी. उतरू मी?
नाही 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 सॉरी सॉरी गप्पा गप्पा गप्पा. मी थांबलत कशाला, चला की. सिद्धू, अरे थांब थांब बाळा. काय रे बाळा, बरं आहेस का? हो डॉक्टरांकडे गेला होतास का? हा आत्ताच आलो. ठीक वाटतंय ना तुला? हो आता बरं आहे थोडं. तू बरी वेळेत आलीस ग. काय ग, तिकडे कामावर सगळं ठीक आहे ना? काम व्यवस्थित होतंय ना? हो आई. हा काकू, तुम्हाला खरं सांगू का, अहो माझा ऍक्सिडेंट बाईक धडकल्यामुळे झालाच नाही. हो अगं बाई, मग? अहो कसं आहे, कोणाला तरी मी अजिबात आवडत नाही. हो त्यांनी मुद्दाम केलंय. होय सगळं सगळं ठरवून आहे, सगळं ठरवून. अरे देवा, अशी कशी आहे माणसं? या जगात आता माणूस की उरलीच नाहीये का? कुणी असं वागू शकतं का? ऐकलंच ना ग भावना? सिद्धू, तू काही काळजी करू नकोस. ज्याने कोणी हे केलं ना, त्याचं फार काही बरं होणार नाही. अहो काकू ठीक आहे. हो म्हणजे आता कोणी केलंय का, त्यांनी कोणाला करायला सांगितलंय माहित नाही ना. माहित नाही आता. आणि अशी बरीच लोक येतो आपल्या गावात ज्यांना नाही आवडत. हो काही असलं तरी ही काही वागण्याची पद्धत आहे का? काही कळत नाही मला. भावना ग, असं कसं कोणी वागू शकतं? तुला सांगते, ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्या व्यक्तीला झोपही लागणार नाही धड. देव त्याला चांगला धडा शिकवणार आहे बघ. अहो काकू, एवढ्या शिवाशाप नका देऊ. आता कदाचित त्यांना माहित नसेल ना मी कसा आहे ते. गैरसमज झाला असणार त्यांचा. पण एक ना एक दिवस काकू त्यांना नक्की कळेल की मी खरा कसा आहे ते. सिद्धू, अरे बाळा, किती चांगला मुलगा आहेस तू. कुणीतरी तुला चांगला मार लागेल अशी सोय केली तरी तू त्याच्याबद्दल चांगलाच विचार करतोयस. कमाल आहे. बघतेस ना भावना, कुणीतरी बघ ना, किती लागेल याची सोय केली तरी हा मुलगा मला त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलू देत नाहीये. खरंय. तुझ्याशी बोलण्याच्या नादात नेहमी असंच होतं. हातचं काम सोडून मी इथे उभी आहे बघ. बरं, तू चहा घेणार का? आमच्या भावनाच्या हातचा चहा आवडतो ना तुला? आई, अगं काय, कर की एक कप चहा त्याला पटकन. अहो काकू, तुम्ही चहाचं नाव काढलं आणि तलप आली. हो चहा पिऊन खरं सांगू तर माझा मूड एकदम फ्रेश होईल. सगळं दुखणं ते एकदम पळून जाईल बघा. बरोबर, तू चहा घे, मी आलेच. हा चालेल. चहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.